Good morning, students. We have completed the lesson 1.5, the necklace. And in the previous video, we studied about the activities based on this lesson. And in this video, we are going to deal with a new activity given below in that lesson. And that activity is verb. In Marathi, it is known as क्रियापद. तर द नेकलेस या पाठाचा हा आपला शेवटचा व्हिडिओ असेल. याच्या अगोदर आपण तो धडा पूर्ण पाहिलेला आहे, त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता शेवटची ॲक्टिव्हिटी आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. तर वर्ब हा चॅप्टर किंवा वर्ब हा इंग्रजीतला भाग म्हणजे आपल्या इंग्रजीचा तो आत्मा आहे, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. म्हणून आपण पार्ट्स ऑफ स्पीचचे जे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला त्या कन्सर्निंग टीचरनं, संबंधित शिक्षकांना तो जो वर्ब शिकवलेला आहे तो तुम्ही नीट बघा. इथं सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगेन त्याची की वर्ब हा आपल्या इंग्रजी भाषेचा आत्मा आहे. त्याच्याशिवाय काहीही चालत नाही, त्याच्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, त्याच्याशिवाय ऐकणाऱ्याला आपण काय बोलायला लागलो हे कळत नाही. मी जे तुम्हाला आता बोलत आहे ते तुम्हाला कळतंय कारण मी बोलतोय त्या प्रत्येक वाक्यात क्रियापद आहे. मी जर वाक्यातलं क्रियापद वगळून तुम्हाला वाक्य बोलायला लागलो तर कदाचित तुम्हाला त्याचा कसलाही अर्थ लागणार नाही. जसं की मी जर म्हणालो मी धडा, बाबा ऑफिस, आई चपाती, काय कळतं? आणि याच्या जागी जर मी म्हणालो मी धडा शिकवतोय, बाबा ऑफिसला जातात, आई चपाती बनवते, तर या वाक्यांचे अर्थ तुम्हाला कळतात. मग वाक्यातलं क्रियापद वगळल्यानंतरनं त्या वाक्याला कुठलाही अर्थपूर्ण किंवा अर्थ लागत नाही. याच्यावरून तुम्हाला वर्बचं महत्त्व किती आहे हे कळालं असेल. तर मग वर्ब म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतो. ज्याच्यामुळं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, ज्याच्यामुळं त्या वाक्यात काय सांगितलंय ते ऐकणाऱ्याला कळतं, अशा शब्दाला, क्रियावाचक शब्दाला, क्रियादर्शक शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो. तर हे जे क्रियापद आहे हे क्रियापद इंग्रजीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. क्रियापदाचे इंग्रजीमध्ये मुख्य दोन प्रकार पडतात. एक मेन वर्ब आणि दुसरं हेल्पिंग वर्ब. मेन वर्बला मुख्य क्रियापद असं म्हणतो आणि हेल्पिंग वर्बला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. इथं आपल्याला संबंध या पाठाच्या खाली जो आलेला आहे तो मेन वर्बचा आलेला आहे, मुख्य क्रियापदाचा आलेला आहे. मग म्हणून आपण तेवढ्या पुरतीच माहिती घेऊया. मुख्य क्रियापद मेन वर्ब. तर मग मेन वर्बबद्दल माहिती घेत असताना त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यात पहिल्यांदा त्याची डेफिनेशन मी आत्ताच तुम्हाला सांगितली. मेन वर्ब मुख्य क्रियापद, ज्या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या वाक्यातल्या शब्दाला क्रियापद असं म्हणतो. हा शब्द त्या वाक्याचा पूर्ण अर्थ लावायला मदत करत असतो, म्हणून तो शब्द मेन वर्ब म्हणून ओळखला जातो. मुख्य क्रियापद इंग्रजीमध्ये एकूण 5000 आहेत, वेगवेगळी. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट, मुख्य क्रियापदाचे एकूण 4 रूप सांगता येतात. पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप. पहिल्या रूपाला मेन वर्ब, बेस वर्ब किंवा रूट वर्ब अशी वेगवेगळी 3 नावं आहेत. दुसऱ्या रूपाला पास्ट फॉर्म म्हणतो, तिसऱ्या रूपाला पास्ट पार्टिसिपल म्हणतो, तर चौथ्या रूपाला प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो. म्हणजे क्रियापदाची एकूण 4 रूपं सांगता येतात, एवढं लक्षात ठेवा.
पहिली गोष्ट या बाबतीत लक्षात ठेवायची, देर आर 5000 मेन वर्ब्स इन इंग्लिश. 5000 एकूण मुख्य क्रियापद आहे. The second thing that you have to remember, there are 4 forms of main verb. 4 forms. म्हणजे एकूण त्याचे 4 रूप आहेत. मग ते 4 रूप कोणते? नंबर 1 फर्स्ट फॉर्म, 2 नंबर सेकंड फॉर्म, 3 नंबर थर्ड फॉर्म, 4 नंबर फोर्थ फॉर्म. ते असं नाही लक्षात ठेवायचं. फर्स्ट फॉर्म जो आहे पहिला, त्याला नाव आहे ग्रॅमॅटिकल लँग्वेज मध्ये, व्याकरणाच्या भाषेमध्ये काय नाव आहे त्याला? तर त्याला म्हणायचं मेन वर्ब किंवा बेस वर्ब किंवा रूट वर्ब, एवढ्यापैकी काही म्हणा. मेन वर्ब, बेस वर्ब किंवा रूट वर्ब. जो सेकंड फॉर्म आहे, सेकंड फॉर्म क्रियापदाचा, त्याला काय नाव आहे? त्याचे नाव लक्षात ठेवा. याला नाव आहे पास्ट फॉर्म. पास्ट फॉर्म. जे तिसरे रूप आहे त्याला नाव आहे पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल. आणि जे चौथा आहे त्याला नाव आहे प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल. तर असे हे क्रियापदाचे एकूण 4 रूप आहेत. पहिलं रूप त्याला म्हणतात मेन वर्ब किंवा बेस किंवा रूट वर्ब. दुसरं पास्ट फॉर्म, तिसरं पास्ट पार्टिसिपल आणि चौथं प्रेझेंट पार्टिसिपल. हे क्रियापदाचे एकूण 4 रूप आहेत. चौथं रूप जे आहे की ज्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात, तर ते कसं तयार करायचं? पहिल्या रूपाला आयएनजी लावलं क्रियापदाच्या कोणत्याही की ते त्याचं चौथं रूप तयार होत असतं, प्रेझेंट पार्टिसिपल तयार होत असतं. कुठलंही पहिलं रूप घ्या, ईट, ईटिंग चौथं रूप झालं. गो, गोईंग चौथं रूप. स्विम, स्विमिंग चौथं रूप. रीड, रीडिंग चौथं रूप. थ्रो, थ्रोईंग चौथं रूप. स्पीक, स्पीकिंग चौथं रूप. म्हणजे पहिल्या रूपाला आयएनजी लावलं की त्याचं चौथं रूप तयार होतं आणि चौथ्या रूपाला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. ही 3 नावं तुम्ही लक्षात ठेवा इकडची. हे जे 4 नावं आहेत ते 4 नावं लक्षात ठेवा. मेन वर्ब, बेस वर्ब किंवा रूट वर्ब. दुसऱ्याला म्हणतात पास्ट फॉर्म, तिसऱ्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल आणि चौथ्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. 4. बघा दुसरा पॉइंट आपला, देर आर 4 फॉर्म्स ऑफ मेन वर्ब. In English, there are 5000 main verbs. Main verb plays a vital role in English grammar or English language. आता तिसरी गोष्ट तुम्हाला याच्या बाबतीत काय लक्षात ठेवायची आहे मेन वर्बच्या बाबतीमध्ये? तर मेन वर्ब म्हणजे कोणाला म्हणायचं, कसं ओळखायचं मेन वर्ब? तिथं का दिलेलं असतं का हे मेन वर्ब आहे म्हणून? मग हे मेन वर्ब कसं ओळखायचं? तर मेन वर्ब ओळखत असताना ज्या इंग्रजी शब्दाच्या मराठी अर्थाच्या शेवटी ने येतं, ने. बघा, ज्या इंग्रजी शब्दाच्या मराठी अर्थाच्या शेवटी ने येतं, ने, तो इंग्रजी शब्द क्रियापद असतो. नीट लक्षात ठेवा. द इंग्लिश वर्ड विच एंड्स with ne in Marathi meaning, that English word is known as a verb. ज्या इंग्रजी शब्दाच्या मराठी अर्थाचा शेवट ने येतो तो शब्द इंग्रजीमधला मेन वर्ब असतो. उदाहरण घेऊ आपण. एक्झाम्पल मी लिहितो, तुम्ही त्याचे मराठी अर्थ बघा. 5 शब्द लिहितो, 5000 लिहित नाही, 5 लिहितो. याच्यावरूनच तुम्ही 5000 जरी लिहिले तरी असंच येणार आहे.
हे 5 क्रियापद किंवा हे 5 शब्द मी लिहिले तिथं. ईट, रन, प्ले, राईट आणि सी हे 5 घेतले. ईट म्हणजे काय? खाणे. रन म्हणजे काय? धावणे. प्ले म्हणजे काय? खेळणे. राईट म्हणजे काय? लिहिणे. सी म्हणजे काय? पाहणे. तुम्ही असे 5000 जरी लिहिले आणि त्याचे मराठी अर्थ घेतले तर असंच येणार आहे शेवटला. म्हणून इंग्रजीतल्या ज्या शब्दाच्या मराठी अर्थाचा शेवट नेने होतो त्याला म्हणायचं मेन वर्ब. बुक म्हणजे पुस्तक, हे मेन वर्ब आहे का? पुस्तक क आले शेवटला, नाही मेन वर्ब. टीचर म्हणजे शिक्षक, क आले शेवटला, मेन वर्ब आहे का? नाही. रूम खोली, मेन वर्ब आहे का? नाही. क्लीन स्वच्छ करणे, करणे नि आलं शेवटला, म्हणजे मेन वर्ब आहे. यावरून तुम्ही ते ओळखा की हे मेन वर्ब आहे का नाही. तर मराठी अर्थ जर घेतला तर त्याच्या शेवटला काय येते? ने असे येते. आणि हे 2-3 गोष्टी तुम्हाला मेन वर्बच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत. आणि मेन वर्बमध्ये तुम्हाला काय सर्वात जास्त लक्षात ठेवायचं आहे तर त्याचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप. चौथं रूप लक्षात ठेवायचं नाही, ते सहज होतं. पहिल्याला आय लावलं की चौथं रूप तयार होतं. म्हणून तुम्ही तुमच्या आता वहीमध्ये, नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही तुमच्या वहीमध्ये 3 ते 4 कॉलम करायचे उभे आणि त्या पहिल्याला नाव द्यायचं मेन वर्ब, दुसऱ्या कॉलमला नाव द्यायचं पास्ट फॉर्म, तिसऱ्याला नाव द्यायचं पास्ट पार्टिसिपल, चौथ्या कॉलमला नाव काय द्यायचं? प्रेझेंट पार्टिसिपल. असे उभे कॉलम करायचे आणि मग तिथं लिहायचं पहिलं एक क्रियापद प्ले, दुसरं रूप त्याचं प्लेड, तिसरं प्लेड, चौथं प्लेइंग, त्यानंतर लिहायचं गो, दुसरं वेंट, तिसरं गॉन, चौथं गोईंग. असे कमीत कमी तुम्ही 1000 तरी क्रियापद तुम्हाला माहीत असायला पाहिजे. 1000 ॲटलिस्ट आउट ऑफ 5000. जितकी क्रियापद तुम्हाला माहीत असतील तितके वाक्य सोपे, तुम्हाला वाक्य तयार करायला सोपं जाईल. आणि जर तुम्हाला क्रियापदच माहीत नसेल तर तुम्ही वाक्य कसं काय तयार करणार? एखाद्या क्रियेला काय म्हणतात हेच तुम्हाला माहीत नाही, then how can it is possible to you to compose the sentence? Therefore, if you want to speak fluently, if you want to write correctly, you must know the maximum verbs in English. म्हणून तुम्हाला चांगलं लिहायचं असेल, बोलायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त इंग्रजीमधले क्रियापद माहीत असायला पाहिजेत. आणि मग हे मेन वर्ब कमीत कमी प्रत्येकाने आपल्याकडे 1000 मुख्य क्रियापदाचा संचय करून ठेवला पाहिजे, वहीत लिहून ठेवले पाहिजेत आणि त्याचा वापर करता आला पाहिजे. इथं आपलं हे वर्ब त्या आपल्या लेसन खाली आलेला जो चॅप्टर आहे तो संपतो. त्याच्यानंतर ना इथंच एक छोटा भाग आहे आपल्याला आणखी, तो म्हणजे इन्फिनिटिव्ह. बघा, इन्फिनिटिव्ह हा शब्द कदाचित तुम्ही नव्यानं ऐकत असाल किंवा 8वी पर्यंत तुम्ही ऐकला पण असेल. इन्फिनिटिव्ह INFINITIVE इन्फिनिटिव्ह. मग इन्फिनिटिव्ह याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारलेला असतो? अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. सध्या तरी एवढं लक्षात ठेवायचं. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यात जे इन्फिनिटिव्ह आहे त्याला अंडरलाईन करा असं म्हणतात. मग कशाला अंडरलाईन करायची? इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? तर ज्या वाक्यात TO2 आणि त्याच्या पुढं क्रियापदाचं पहिलं रूप येतं त्या रचनेला इन्फिनिटिव्ह म्हणतात. तेवढ्याच भागाला अंडरलाईन करायचं असतं. ज्या वाक्यात TO2 आणि त्याच्या पुढं क्रियापदाचं पहिलं रूप येतं तेवढ्याच भागाला इन्फिनिटिव्ह म्हणतो, त्याला अंडरलाईन करायची असते. हे झालं एक इन्फिनिटिव्ह. आणि ह्याच्यात एक दुसरं इन्फिनिटिव्ह आहे, त्याला बिअर इन्फिनिटिव्ह असं म्हणतो, BARE.
बिअर इन्फिनिटिव्ह. ते कोणाला म्हणायचं? तर बिअर इन्फिनिटिव्ह म्हणजे वाक्यामध्ये टू शिवाय क्रियापदाचं पहिलं रूप येणे किंवा मॉडेल ऑक्झिलरीच्या नंतरनं जे क्रियापदाचं पहिलं रूप येतं त्याला म्हणायचं बिअर इन्फिनिटिव्ह. मॉडेल ऑक्झिलरी. आता मॉडेल ऑफ वर्क चॅप्टरमध्येच येतं हे पण मॉडेल ऑक्झिलरी. मग मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे कोणते? शाल, विल, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, मस्ट किंवा हॅड टू, डेअर टू, नीड टू, ऑट टू, युज्ड टू, हे जे आहेत हे सर्व काय आहेत? मॉडेल ऑक्झिलरी आहे. आणि या मॉडेल ऑक्झिलरी नंतरनं जे क्रियापदाचं पहिलं रूप येतं या रचनेला आपण बिअर इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. इन्फिनिटिव्ह आणि बिअर इन्फिनिटिव्ह असं दोन्ही पण लक्षात ठेवा. आपल्याला परीक्षेत प्रश्न कसा असतो तर अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. मग एक उदाहरण घेऊ आपण. ही डिसाइडेड टू लिव्ह द हॉस्टेल. ही डिसाइडेड टू लिव्ह द हॉस्टेल. आता इन्फिनिटिव्हची गरज का आहे? जेव्हा आपल्याला एकाच वाक्यात दोन मेन वर्ब वापरायचे असतात त्यावेळेला इन्फिनिटिव्ह वापरतो आपण. पहिलं मेन वर्ब असताना त्याच्या पुढे जर क्रियापद आलं तर ते इन्फिनिटिव्हच्या फॉर्ममध्ये वापरायचं असतं. पण ही डिसाइडेड टू लिव्ह द हॉस्टेल या ठिकाणी TO2 आणि क्रियापदाचं पहिलं रूप जी रचना आहे त्याला तुम्ही अंडरलाईन करायचं. टू लिव्ह एवढंच करायचं असतं. अंडरलाईन इन्फिनिटिव्ह एवढंच फक्त. समजा मी दुसरं इथं लिहिलं, यू must obey the order. You must obey the order. इथं मी तुम्हाला इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करा म्हटल्यानंतर तुम्ही TO2 आणि क्रियापदाचं पहिलं रूप बघू नका. इथं मॉडेल ऑक्झिलरी कोणतं आहे ते बघा. तुम्हाला ते पाठ असलं पाहिजे. बाय हार्ट करा. मस्ट आणि ओबे याला अधोरेखित करणं अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरे उदाहरण, बाबुराव पाटील इस्टॅब्लिश्ड रयत शिक्षण संस्था टू एज्युकेट द पुअर स्टुडंट्स. बाबुराव पाटील established रयत शिक्षण संस्था to educate the poor students in 1990. मग इथं तुम्हाला अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह असं म्हटल्यानंतर तुम्ही कशाला अंडरलाईन करणार? टू प्लस मेन वर्ब. कुठं आहे रचना? टू एज्युकेट. या पद्धतीनं अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह असं तुम्हाला विचारल्यानंतर TO2 आणि त्याच्या पुढे क्रियापदाचं पहिलं रूप आणि दुसरं म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी आणि त्याच्या पुढे क्रियापदाचं पहिलं रूप या इन्फिनिटिव्हच्या प्रकाराला बिअर इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. तर या दोन गोष्टी तुम्ही इन्फिनिटिव्हच्या बाबतीमध्ये इथे लक्षात ठेवायच्या. आणि याच्या अगोदर जो पाहिला आपण वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद हा आपल्या इंग्रजी व्याकरणाचा आत्मा आहे. भाषेचा तो आत्मा आहे. त्याच्याशिवाय काहीच होत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. इंग्रजीमध्ये आपल्या एकूण 5000 क्रियापद आहेत. क्रियापदाचे एकूण 4 रूप सांगता येतात. पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप. पहिल्या रूपाला मेन वर्ब, बेस वर्ब किंवा रूट वर्ब म्हणतात. दुसऱ्याला पास्ट फॉर्म म्हणतात. तिसऱ्याला पास्ट पार्टिसिपल, चौथ्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. पहिल्याला ING लावलं की चौथं रूप म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल तयार होतं. आणि ज्या इंग्रजी शब्दाच्या मराठी अर्थाच्या शेवटी ने येतं तो इंग्रजी शब्द म्हणजे वर्ब असतो. एवढं त्या बाबतीत लक्षात ठेवा. आणि किमान ॲटलिस्ट 1000 मेन वर्ब्स यू शूड कलेक्ट. 1000 तरी क्रियापदं तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद ठेवा. तुम्हाला ते माहीत असले पाहिजे. आणि त्याच धड्यावरचा हा आपला दुसरा पॉईंट म्हणजे अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. TO2 प्लस क्रियापदाचं पहिलं रूप, मॉडेल ऑक्झिलरी प्लस क्रियापदाचं पहिलं रूप, ही जी रचना वाक्यामध्ये येत असते या रचनेला इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. तर इथं आपला 1.5 द नेकलेस नावाचा हा लेसन पूर्ण झालेला आहे. आणि त्याच्या खालचं जे काही आपलं ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण झालेल्या आहेत. तर यावरती काही तुम्हाला अडचण असेल तर विचारा. आपण इथंच थांबूया.